नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय जत 24 न्यूज. जतमध्ये विविध मागण्यासाठी दलित महासंघ मोहिते गटाचे गाढव मोर्चा आंदोलन. इंदापूर सांगोला अकलूज जत महामार्ग NH 965 जी महामार्गावरील सोलंकर चौक ते विठ्ठलनगर चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गाकडून अनेक चुकीची कामे करण्यात आली आहेत. या अनुषंगाने परिसरातील दुभाजक सांगोला मार्गी जतला येताना दिसत नाही. तेथे पथदिवा किंवा ट्रॅफिक बल्ब नसल्याने अपघात होत आहेत. झेब्रा क्रॉस नाही, दुतर्फा सुरक्षा रक्षक पोल नाहीत, महामार्गावरील पथदिवे बंद आहेत. अपघातामुळे कोसळलेले खांब पुन्हा लावावेत, रोड क्रॉस गार्ड व क्रॅश बॅरियर बसवावेत आदी मागण्यासाठी आज दुपारी जत तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तम मोहिते, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, माजी नगरसेवक परशुराम मोरे, डॉक्टर प्रवीण वाघमोडे, वनिताताई कांबळे, नवनाथ पवार, सिद्धेश्वर जाधव, नितीन जाधव, सांगली, अतुल आयवाळे, विठ्ठलनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भाग घेतला. ते 75 वर्ष पूर्ण झाले. या 75 ते 80 वर्षाकडे वाटचाल करत असतात. देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे. पण मला वाटते अजून सुद्धा मागासवर्गीयांना आणि भटकी समाजाला म्हणावं तसं स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणाला जाणून बुजून मागासवर्गीयांच्या ज्या शासनाच्या अनेक सुविधा आहेत त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जाते. असंच प्रकरण आपल्याला जतमधील विठ्ठलनगरमध्ये बघायला मिळालेलं आहे. विठ्ठलनगर या परिसरात मला वाटते सांगोला ते जत या महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्चून महामार्ग झाला गेला. पण हा महामार्ग गावात येता विठ्ठलनगर ही वस्ती मागासवर्गीय आणि भटकी समाजाची असल्यामुळं तिथे येणारा जो डिवायडर आहे किंवा रस्ता दुतर्फाचा मार्ग आहे, तिथं लाईटीचे खांब आहेत किंवा बाकीच्या सुखसुविधा आहेत, या तिथं जवळजवळ 900 मीटर ते 1000 मीटरच्या त्या ठिकाणाला कॉन्ट्रॅक्टरनं परस्पर ते गप केलेला आहे, भ्रष्टाचार केला गेलेला आहे. संबंधित लोक आज 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं त्याच्याकडे पाठपुरावा करत आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी करत आहेत. तर आज होतील, उद्या होतील. त्या डिवायडर हा मध्यंतरी घेतल्यामुळं तिथं हा स्टॉपचा सिग्नल सुद्धा नाही आहे, मार्ग दाखवणारे दिशाचे बांध सुद्धा नाही आहेत, बांधकाम फलकाने कोणत्याही पद्धतीचे त्या ठिकाणी फलक सुद्धा लावले गेलेले नाही आणि त्या ठिकाणी शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे अनेक मोठे अपघात त्या विठ्ठलनगर परिसरात झालेले आहेत. आणि याची चौकशी करा म्हणून आम्ही वारंवार निवेदनं दिली होती. गेले 8 दिवस झालं आम्ही या प्रशासनाला आणि प्रांतसाहेबांना निवेदन दिलं होतं. प्रांतसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मोर्चा काढायला लागणार नाही, त्या मोर्चाच्या अगोदर मी याची चौकशी करीन आणि हा विषय मार्गी लावीन. पण संबंधित प्रांतसाहेबांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे आणि आज हा मोर्चा सकाळी निघतोय असं माहिती झाली असता संबंधित जे हवेचे अधिकारी आहेत, वाहतूक अधिकारी आहेत, ते या ठिकाणाला आमच्याकडे चर्चेला आले होते. पण या ठिकाणाला जर आमचा हा प्रश्न आज त्यांनी मार्गी न लावल्यास आम्ही बेमुदत गाढवासहित या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे. याची दखल संबंधित अधिकारी व शासनाने घ्यावी. यांच्या वतीनं 8 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं की 8 दिवसात जर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या जर मान्य नाही झालं तर आम्ही 8 दिवसानंतर मोर्चा काढणार, गाढव मोर्चा काढणार असं निवेदन दिलं होतं. तरीसुद्धा शासनानं त्याची दखल घेतली नाही. जवळजवळ विठ्ठलनगरपासून ते डिवायडरला रोड लॅम्प नाहीत, ते रेड लॅम्प नसल्यामुळे त्या ठिकाणी रात्री 1 वाजता 2 वाजता असा अपघात होते. गाड्यांची टायरा फुटून लोकवस्तीत गाड्या पलटी झालेल्या आहेत. रात्री 1-2 वाजता गाड्या काढाव्या लागल्या. काल संध्याकाळीच एका महिलेला रस्त्यातून जात असताना त्या ठिकाणी अपघात झाला. ती महिला अजूनसुद्धा दवाखान्यात आहे. असे दररोज वारंवार प्रकार घडत आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत. 1 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, तरीसुद्धा दखल घेतली नव्हती. त्यामुळे आज आम्ही आंदोलन करीत आहोत.